आज आपल्यासोबत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आहेत। एकंदरीत विधानसभा निवडणुका या 2 महिन्यावर आल्यात आणि जयप्रकाश दांडेगावकर साहेब हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत। आज त्यांनी उद्घाटन देखील केले। साहेब आज पत्रकार परिषद देखील होती, उद्घाटन करताय, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे। काय सांगतात, काय अडीअडचणी लोकांच्या समस्या? अनेक अडचणी समोर येत आहेत। शासन आपल्या दारी मुख्यमंत्री जिल्ह्यापर्यंत येऊन गेले। खरं म्हणजे तलाठ्याचं काम 7-12 द्यायचं, त्यासाठी मुख्यमंत्री मुंबईहून हिंगोलीला येतात। जाहिराती शिवाय या सरकारचं काम नाही। प्रत्यक्षात लोकांसमोर खूप अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांची उकल करण्याकडे सरकारचं लक्ष नाही। त्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष हा या सरकारबद्दल आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित बदल होऊन महाविकास आघाडी ही विजयी होणार आहे आणि पुन्हा या प्रश्नांची उकल करण्याची ताकद असलेली माणसं सत्तेत आल्यामुळं प्रश्न कमी करण्यास मदत होणार। थँक्यू साहेब, आपण विधानसभा लढवणार आहात। आज पत्रकार परिषद घेतली होती, काय जाहीर केली? नाही, पत्रकारांना फक्त तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। नागरिक म्हणून, नेते म्हणून आमची जेवढी जबाबदारी आहे, पत्रकार म्हणून तुमचीसुद्धा जबाबदारी आहे। मी लोक बोलत आहेत हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्हीसुद्धा त्या दृष्टीनं प्रसिद्धी, चांगल्याला चांगल्याची प्रसिद्धी द्या, वाईटाला वाईटच प्रसिद्धी द्या आणि लोकांचे प्रश्न सोडायला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मदत करा, हेच पत्रकारांना आवाहन केलं। भेटीगाठी सुरू केली तर कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो नागरिकांना? चांगला प्रतिसाद आहे। काल राजू नवकरे भाषणात म्हणाले की 50 वर्षात जे नाही झालं ते मी आज केलं। मार्डीची जी मागणी होती त्यांनी मान्य केली, ती 50 वर्ष जमली नाही म्हणतात, ते 5 वर्षात केली। काय आपल्या याच्यावर? नाही, त्यांच्या बाबतीत मी मत सांगणार नाही। ती मागणी काय होती आणि त्यांनी काय पूर्ण केली दोन्ही माझ्यापर्यंत आलं। शिष्य गुरुची लढत होईल म्हणतात। ही 2 पक्षामधली लढत, महाविकास आघाडी उद्या दुसऱ्या पक्षाला जागा गेली पाहिजे। ही 2 पक्षामधली, 2 विचारामधली लढाई आहे, एवढंच मी सांगतो। आपण पाहिलं असेल, हे होते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर। एकंदरीत ही पक्षामधली लढाई आहे आणि ही नक्कीच आमचा विजय होईल अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते। देवा सप्ते, DC9 मराठी न्यूज, वसमत।